हॅलो डिअर टीचर्स, कसे आहात सगळे? आय होप यू ऑल आर गुड अँड फाईन. तर सगळ्यात आधी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन लेक्चरमध्ये, जिथं आपण बेसिकली बघणार आहोत आपलं एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज बेसिकली मेटल्स अँड नॉन मेटल्स. ठीक आहे. तर बेसिकली टीचर्स आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये आपण सेल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण या चॅनलवरती डिस्कस केलेला आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओजला जर पाहिलं नसेल तर ते व्हिडिओज अवश्य पहा. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण म्हणतो मेटल्स आणि नॉन मेटल्स. नाही म्हणलं तर या चॅप्टरवरून पण आपल्याला बेसिकली 2 ते 3 मार्क बेसिकली कधी-कधी आपल्याला क्वेश्चन्स बघायला भेटत असतात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मेटल आणि नॉन मेटल काय असतात ते आपण बघू. बघा, डेफिनेशन सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, एव्हरीथिंग अराउंड अस काय म्हणतो डेफिनेशन मध्ये, एव्हरीथिंग अराउंड अस इज मेड अप ऑफ एलिमेंट्स. हे एक असं त्याचं मीनिंग असल्यासारखं आहे. ठीक आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. आपल्या आजूबाजूला काय म्हणताय, एव्हरीथिंग अराउंड अस म्हणजे आपल्या आजूबाजूला इट इज मेड अप ऑफ एलिमेंट्स. म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणत्याही जे गोष्टी प्रेझेंट असतात ते कुठं ना कुठं एलिमेंट्स न बनलेले असतात म्हणता ते. आता एलिमेंट्स आपल्या सगळ्यांना माहितच असेल. ठीक आहे. एलिमेंट्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. ठीक आहे. एक जे ऍटम्स असतात, जे लहान कण असतात, जे एका प्रकाराचे ऍटम्स वगैरे ते मिळून पण एलिमेंट तयार होतो आणि एलिमेंट्स मिळून आपलं कुठं ना कुठं कोणत्याही गोष्टी तयार होत असतात आपल्या आजूबाजूच्या. बरोबर आहे ना? तर एलिमेंट्स वेगळे वेगळे असू शकतात, जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, गोल्ड, या सगळ्या पण एक प्रकारचे एलिमेंट्सच आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो दीज एलिमेंट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इनटू. आता हे एलिमेंट्सला आपण जर क्लासिफिकेशन केलं तर आपण त्यांना 2 कॅटेगरीमध्ये ब्रॉडली आपण क्लासिफाय करू शकतो. कसं आपण क्लासिफाय करणार? बघा, एक आपण म्हणू शकतो मेटल्स आणि दुसरं आपण म्हणू शकतो नॉन मेटल्स. बेस्ड ऑन दिअर प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीजच्या आधारे, की त्यांच्यामध्ये आपल्याला काय बेसिकली प्रॉपर्टीज दिसतात त्याच्या आधारे आपण त्यांचे बेसिकली कॅटेगरी करू शकतो, लक्षात घ्या. जसंच की ते आपण मेटल्स आहेत असं म्हणू शकतो किंवा ते नॉन मेटल्स आहेत असं आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत, लक्षात घ्या. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय हो? बेसिकली ते दिसतात कसं आपल्याला, हाऊ दे बेसिकली लुक अँड फील. म्हणजे ते दिसण्यामध्ये ते काय म्हणतात, मेटल्स असू द्या नॉन मेटल्स असू द्या, त्यांचं दिसण्यामध्ये स्ट्रक्चर म्हणा, त्यांचा आकार म्हणा, त्याच्यासोबत त्यांचं फील म्हणा, ते कसं असतो, काय असतो, ते बेसिकली आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिला आपण बघू मेटल्स. आता मेटल्स काय असतात ते तुम्हाला सोप्या ह्याच्यात सांगतो. ठीक आहे. जास्त कॉम्प्लेक्स आपण टॉपिकला करणार नाही, कारण आपल्याला जे टीईटी मध्ये आपल्याला आपण उद्देश आपलं टीईटी आहे, लक्षात घ्या. सीटीईटी म्हणा, टीईटी म्हणा, त्याच्यात आपल्याला स्कोरिंग करायचं आहे, ना की आपल्याला एकदम त्याच्या डिटेलमध्ये यायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. तर एक्झाम ओरिएंटेड मी घेणार, जास्त तुमचं टाइम वेस्ट करणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण म्हणलं मेटल्स. मेटल्स आर युजली हार्ड. आता मेटल्स कसे दिसतात आपल्याला? ते असतात हार्ड. हार्ड म्हणजे कसं, एकदम असं कडक असल्यासारखं. ठीक आहे. काही मेटल्स त्याच्यामध्ये सॉफ्ट पण असतात, ते एक एक्सेप्शन आहे, ते आपण बघू, थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मॅक्झिमम मेटल्स आर युजली हार्ड. ठीक आहे. आणि त्यासोबत दे आर शायनी, त्यांच्यामध्ये शाईन असतो बेसिकली, अँड स्ट्रॉंग, एकदम कडक असतात, मजबूत असतात आणि थोडंसं शायनी नेचर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. जसं की थिंक ऑफ, विचार करा की आपलं आयरन कसा असतो, लोखंड कसा असतो. ठीक आहे. त्याचसोबत गोल्ड कसा असतो. ठीक आहे. मग अल्युमिनियम. ठीक आहे. हे सगळे मेटल्स आहेत, लक्षात घ्या. तर यांचा विचार करा तुम्ही डोक्यात, की हे दिसायला कसे दिसतात, त्यांचं फील कसा असतो, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं शेप कसा आहे. जसं की आपण आयरनचा विचार केला, एकदम कडक नेचर असतो, स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. मग गोल्डचा विचार करा, ते पण स्ट्रॉंग असतो, त्याच्यामध्ये शायनी नेचर आपल्याला दिसतो. अल्युमिनियम पण तसंच. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे आपल्याला मेटल्स दिसतात, त्याच्यामध्ये एक हार्डपणा असतो, शायनीपणा असतो. ठीक आहे. त्याला आपण मेटल्स म्हणू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजेच की ते आपल्याला दिसतात कसा, ते आपल्याला इथं दिलेलं आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं जर आपण म्हणला तर बेसिकली लस्टर. लस्टर म्हणजे काय हो? त्याच्यामधलं शाईन. आपल्याला मेटलची एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, याच्यातून प्रश्न वगैरे पडू शकतात या प्रॉपर्टीज मधून, की लस्टर हे त्या पर्टिक्युलर एलिमेंटमध्ये किंवा आपल्याला त्या सबस्टन्स मध्ये आपल्याला दिसतो का नाही, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. दे हॅव अ शायनी अपिअरन्स. आपण म्हणलं की शाईन म्हणजेच काय, लस्टर. लस्टर हे वर्ड ऐकून कन्फ्युज व्हायचं नाही. लस्टर म्हणजे शाईन. ठीक आहे. जसं गोल्ड, आपलं कसं गोल्डची एक विशिष्ट शाईन असते, त्या प्रकारे. ठीक आहे. जसं एक्झाम्पल इथं तेच दिलंय, गोल्ड ज्वेलरी, सिल्वर. ठीक आहे. आपल्याकडं आपण काय म्हणतात ते ज्वेलरी वगैरे घालत असतो, त्यांचं हे कसं असतो, एकदम शायनीपणा वगैरे. ठीक आहे. त्या टाईपमध्ये. तर ते आपल्याला काही मेटल्समध्ये
एकदम मॅक्झिमम शायनिंग आपल्याला दिसते, काही मध्ये दिसत नाही. ठीक आहे, तर हे एक त्याची प्रॉपर्टी आहे असं समजून चला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण म्हणलं हार्डनेस. कोणतं म्हणलं आपण? हार्डनेस. आता हार्डनेस पण एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. बघा, मेटल्स आर बेसिकली जनरली दे आर हार्ड. मॅक्झिमम मेटल्स आपल्याला कधी पण ते कसे दिसतात? हार्ड दिसतात, कडक दिसतात ते. ठीक आहे, एक्सेप्शन आहे म्हणजे याला सोडून. काय कोणता एक्सेप्शन आहे? बघा, फर्स्ट दिलंय सोडियम, देन पोटॅशियम. हे दोन मेटल्स असे आहेत, दे आर बेसिकली सॉफ्ट. हे हार्ड नाही आहेत, हे सॉफ्ट आहेत. का बरं म्हणलं आपण? कारण आपण त्यांना एक नाईफहून बेसिकली वी कॅन कट बाय द नाईफ. या मेटल्सला आपण नाईफनं कट करू शकतो, म्हणजे चाकून वगैरे आपण कट करू शकतो. तेच तुम्ही मला सांगा, आयरनला म्हणा, गोल्डला म्हणा, सिल्वरला म्हणा, तुम्ही चाकून कट करू शकतो का? नाही. आपल्याला त्याला काय करावं लागेल? हीट करून आपल्याला त्याला मेल्टच करावं लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून आपण त्याला मेटल्स म्हणतो. फक्त या दोघांना सोडलं की सगळे काय आहेत मग? हार्ड आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्यांचं स्टेट की कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतात जनरली, की लिक्विड दिसतात, सॉलिड दिसतात, गॅसेस, त्याला आपण जे स्टेट्स म्हणतो. ठीक आहे, ते स्टेट काय त्याचं? ऑलमोस्ट ऑल आर सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. मॅक्झिमम मेटल्स आपल्याला जे दिसतात ते आपल्याला एक सॉलिड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला दिसतात, लक्षात घ्या. ठीक आहे, एक एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहे, म्हणजे त्याला सोडून. कोणता आहे तो? मर्क्युरी मेटल. कधी ना कधी तुम्ही मर्क्युरी पाहिला असेल. मर्क्युरी म्हणजे ते प्लॅनेट नाही, मर्क्युरी म्हणजे तो मेटल जे की थोडस असं दिसायला सिल्वर कलरचं दिसतो आपल्याला. ठीक आहे, आणि त्याचा स्टेट कसा असतो? बेसिकली इट इज लिक्विड. लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला बेसिकली हा मर्क्युरी आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, नाहीतर ऑलमोस्ट ऑलमोस्ट ऑल बेसिकली काय म्हणतात, मेटल्स आर सॉलिड ऍट आवर रूम टेम्परेचर. नॉर्मल रूम टेम्परेचर म्हणजेच काय? 20, 30, 40 डिग्री जे टेम्परेचर असतो, या सगळ्या टेम्परेचर वरती बेसिकली आपलं हे काय म्हणतात, हे मेटल जे असतात ते सॉलिड असतात. ठीक आहे, एक्स्ट्रीम हीट तुम्ही जर दिलात त्याला, तर ते बेसिकली कुठं ना कुठं मेल्ट होणार किंवा त्याचं स्टेट हे चेंज होऊन सॉलिड होऊन कसं लिक्विड मध्ये वगैरे कन्वर्ट होणार. मॅक्झिमम तर त्याचं स्टेट कसा असतो म्हणलं आपण? सॉलिड असतो. मग त्याच्यानंतर जर आपण म्हणला तर मेटल मध्ये अजून एक प्रॉपर्टी असते, मेलॅबिलिटी. बघा, हे मी प्रॉपर्टीज हे अजून रिपीट होणार आहेत, तर हे तुम्हाला आता डिटेलला सांगतोय, मग पुढे आल्यास तुम्ही ते समजून चला मग. ठीक आहे, मेलॅबिलिटी म्हणजे काय? आता हे सुद्धा एक पुढची प्रॉपर्टी आहे आपल्या मेटलची. बघा, मेलॅबिलिटी म्हणजे काय? समजा फॉर सपोज आपण एक अल्युमिनियम घेतलंय. ठीक आहे, एक अल्युमिनियमचं पण हे घेतलंय. त्याच्यामध्ये काय म्हणताय? दे कॅन बी हॅमर्ड. समजा मी कोणतं मेटल घेतलं आणि माझ्याकडे एक हातोडा आहे. ठीक आहे, हे हातोडी आहे समजा, आणि याच्यानं मी काय केलं? या हातोडीनं मी त्या काय म्हणतात त्या मेटलला मी जेव्हा त्या हातोडीनं मारेल, ठीक आहे, हॅमर्ड इनटू थिन शीट्स विदाउट ब्रेकिंग. तुम्ही कोणत्याही मेटलला हातोडीनं वगैरे कशानेही मारा, त्याला ठोकल्यानंतर आपण काय होईल? ते बेसिकली एक थिन शीट मध्ये ते कन्वर्ट होणार, लक्षात घ्या. आणि ते होणार विदाउट ब्रेकिंग. ते न तुटता बेसिकली एक प्रॉपर थिन शीट मध्ये ते कन्वर्ट होणार, लक्षात घ्या. जसं की अल्युमिनियम फॉईल. आता आपण जे अल्युमिनियमचे फॉइल्स वगैरे बघतो, म्हणजे काय? ते कागदासारखं एकदम असं न तुटता पण आपल्याला ते किती एकदम काय म्हणतात, ते एकदम पातळ शीट आपल्याला अल्युमिनियमची दिसते. बरोबर आहे ना? जे आपण जेवायला डब्याला वगैरे चपाती वगैरे ठेवायला पण आपण बेसिकली वापरत असतो, अल्युमिनियम फॉईल जे आपण म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे तेवढी थिन आपण शीट मेटलनं तयार करू शकतो, लक्षात घ्या. हे प्रॉपर्टी आपल्याला जास्ती करून आपल्याला मेटल्स मध्ये दिसते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तशीच एक प्रॉपर्टी आपण म्हणतो डक्टिलिटी. काय म्हणायचं त्याला? डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय हो? बघा, दे कॅन बी ड्रॉन इनटू अ थिन वायर्स. आता आपल्याला वायर्स दिसतात. आता आपल्या घरी वगैरे जे इलेक्ट्रिसिटी चालत असते ते कुठं ना कुठं वायर्सनं चालत असते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, वायर किती थिन असतो, आणि तुम्ही त्या वायरच्या बाहेर तुम्हाला प्लॅस्टिक काय म्हणतात, ते प्लॅस्टिकची वगैरे कोटिंग दिसेल. पण त्याच्या आतून जर तुम्ही बघितलात तर तिथं कोणतं ना कोणतं मेटल असतो त्याच्यामध्ये, राईट, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत असते. ठीक आहे, ते पण एक प्रॉपर्टीज आहे, ते पुढे बघू आपण. तर आपण असं म्हणू शकतो, दे कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर. हे जे वायर्स असतात आपले, त्या वायर्सच्या जर आपण मध्ये म्हणलात, ठीक आहे, हे वायर्स आहेत, वायर्सच्या मध्ये कुठं ना कुठं हे मेटल असतो. तर एवढं थिन आहेत की ते वायर मध्ये ड्रॉन करू शकतो, म्हणता येते आपण, लक्षात घ्या. ठीक आहे, कॉपर वायर्स इन बेसिकली इलेक्ट्रिसिटी केबल्स. जसं की आपल्या इलेक्ट्रिसिटीचे केबल्स मध्ये वायर्स आपण घालत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर म्हणताय कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? बघा, लक्ष द्या आता सगळ्यांनी. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट.
जसं तुम्ही त्याला समजा हीट वगैरे देणार तर एकदम ते काय करतील, ते हीट चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले मॉलिक्युल्स ॲटम्स वगैरे जे काय असतील ते बेसिकली कंडक्ट करतील आणि ते बेसिकली मेटल काय होणार, गरम होणार. लक्षात घ्या. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल स्टील पॅन्स आहे, मग त्याचसोबत गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आल्सो. लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी मध्ये पण कसं आहे, ते कॉपर वायर्स वगैरे काय करतात, काय म्हणतात ते, आपण वायरमध्ये घालतो ते एकदम फास्ट इलेक्ट्रिसिटी पास होते. लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो की दे आर बेसिकली गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कारण त्या हीटमुळे ते गरम पण होऊ शकतात आणि त्या वायर मधल्या मेटलमुळे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास होऊ शकते. सो इट इज गुड कंडक्टर ऑफ बेसिकली हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यानंतर सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे काय बघा, आता हा पण सोपा आहे. दे प्रोड्यूस रिंगिंग साऊंड व्हेन बेसिकली स्ट्रक. आता तुम्ही कोणत्याही मेटलला असं कशानंतर असं मारा, त्याला असं ठोकल्यानंतर कसं आपल्याला एक रिंगिंग झाल्यासारखं साऊंड आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो सोनोरस. काय म्हणायचं त्याला, सोनोरस. तर हे प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला मेटलमध्ये दिसते. दिस इज वाय दे आर यूज टू मेक बेल्स अँड बेसिकली म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यामुळेच आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे काही असतात ते आपल्याला मेटलचेच बनले. आता ते गिटारमध्ये आपण ते साधं ते वायर यूज करतो ते सुद्धा मेटलचे असते. लक्षात घ्या. आपण काय म्हणतात बेल्स वगैरे असतात आपल्या घरी. ठीक आहे. ते सुद्धा मेटलचे असतात. त्या प्रॉपर्टीला आपण सोनोरिटी म्हणतो. काय म्हणायचं त्याला, सोनोरिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट इज डेन्सिटी अँड मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट आणि डेन्सिटी म्हणजे काय, दे आर जनरली हेवी, हाय डेन्सिटी अँड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. म्हणजे काय बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण हाय डेन्सिटी हाय कसं म्हणू शकतो बघा, दोन एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक आहे आपल्याकडे इथं दगड आहे समजा, आणि एक इकडे आपल्याकडे आहे बलून. ठीक आहे. तर आता मला सांगा, बलूनचा साईज पण मोठा आहे आणि आता दगडाचं पण साईज तेवढंच आहे. मग पण या दगडाचं वेट हे खूप जास्त असतो, पण या बलूनचं वेट खूप कमी असतो. लक्षात घ्या. याचं कारण काय, कारण याची डेन्सिटी कमी आहे. असं पण हे डेन्स आहे मी असं म्हणू शकतो. याच्यामध्ये कसं आहे, स्मॉल स्पेस मध्ये भरपूर मटेरियल असं पॅक केलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काहीच नाही. बरोबर आहे ना. तर हे मेटलची पण प्रॉपर्टी अशीच आहे. दे आर जनरली हेवी, म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये हाय डेन्सिटी आहे. ठीक आहे. आणि बघा, अँड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. हे डेन्सिटी हाय असल्यामुळं, कारण त्याच्यामधले एलिमेंट्स हे जास्त असल्यामुळं बेसिकली त्याचं मेल्टिंग पॉइंट पण कसं असणार म्हणलं आपण, जास्त असणार. म्हणजेच काय, की त्याला तुम्हाला जेव्हा हीट देईल तुम्ही, ठीक आहे, तर ते त्याला खूप जास्त हीट लागेल. लक्षात घ्या. असं 2-4 मिनिटात तुम्ही हीट केल्यानंतर ते मेल्ट होणार नाही. त्याला खूप वेळपर्यंत आणि खूप जास्त टेम्परेचर वरती मेल्ट केला तरच ते काय होईल, बेसिकली मेल्ट होईल. म्हणूनच तिथं म्हणतायत दे नीड अ लॉट ऑफ हीट टू बेसिकली मेल्ट. अशा प्रकारे आपल्याला त्याची प्रॉपर्टी दिसते. ओके. तर पुढे जाऊ आपण. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज बेसिकली नॉन मेटल्स. आपलं पुढचं टॉपिक नॉन मेटल्स आहे. बघा, जसं आपल्याला आपल्या सराउंडिंग मध्ये मेटल्स दिसतात, आयरन, गोल्ड, सिल्वर, हे सगळे जे जसे मेटल्स आहेत, तसं आपल्याला नॉन मेटल्स पण दिसतात. लक्षात घ्या. पण नॉन मेटल्स काय असतात, कशा त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात आधी जर आपण म्हणला, काय म्हणतंय बघा, नॉन मेटल्स आर मोस्टली डल. आपल्याला जसं शायनीपणा, जसं हार्डनेस आपल्याला जसं मेटल्स मध्ये बघायला भेटत होता, बरोबर आहे ना, तसं आपल्याला नॉन मेटल्स मध्ये ते बेसिकली अब्सेंट असतो. दे आर बेसिकली डल. आणि त्यासोबत त्या असतात ब्रिटल अँड नॉट स्ट्रॉंग. म्हणजेच काय, असं हातात तुम्ही असं घेऊन असं त्याला दाबा, ते लगेच तुटून जाणार. लक्षात घ्या. म्हणजेच काय, दे आर नॉट स्ट्रॉंग अँड दे आर ब्रिटल, लगेच तुटून जातात. थिंक ऑफ कोल. त्याच्याच मध्ये एक एक्झाम्पल दिलंय तिथं, की विचार करा कोल बद्दल. सल्फर, ऑक्सिजन. आता या सगळ्या एलिमेंट्सला तुम्ही, या सगळ्यांना विचार करा, हे कसे आहेत. आता तुम्ही कोळसा हातात घ्या, कोल, त्याला तुम्ही हातात धरून असं जोरात दाबलं की ते लगेच तुटून जातो. ते ब्रिटल असतो बेसिकली. ठीक आहे. तर आता याच तिन्हींना तुम्ही समजा कोल, सल्फर, ऑक्सिजन यांना डोक्यात घेऊन आता त्यांची आपल्याला प्रॉपर्टीज कसे दिसतात ते लगेच समजून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जर आपण म्हणलं तर लश्चर. लश्चर म्हणजे काय, शाईन. आता ह्याच्यामध्ये काय असतो बघा, शाईन कशी दिसणार, दे आर युजली हॅव डल अपिअरन्स. जसं आपल्याला मेटल्स होते तसे हे आपल्याला शायनीपणा ह्याच्यामध्ये दिसणार नाही. ठीक आहे. एक्सेप्शन आहे आपलं आयोडीन. आयोडीन अँड बेसिकली डायमंड. आयोडीन आणि डायमंड हे कसे असतात, शायनी नेचर असतो यांच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हे एक एक्सेप्शन आहे. यांना सोडून बाकीचे सगळे कसे असतात, डल असतात, तेवढे जास्त शायनिंग करत नाहीत. मग त्याच्यानंतर हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय बघा, त्यांच्यामध्ये जे
जाडपणा असतो, काय म्हणतात हार्डपणा असतो, ते बेसिकली राहत नाही बेसिकली. ठीक आहे, हे नॉन मेटल्स मध्ये बेसिकली दे आर सॉफ्ट अँड ब्रिटल. ठीक आहे, एकदम सॉफ्ट असतात, लगेच हातात घेतलं की ते तुटून जातात. एक्सेप्शन आहे डायमंड. डायमंड नॉन मेटल आहे बरं का. तर हे डायमंड कसं आहे म्हणलं आपण, हार्ड मेटल आहे, सॉरी हार्ड नॉन मेटल आहे. ठीक आहे, हार्डेस्ट बेसिकली सबस्टन्स जे की नॉन मेटल मध्ये येतो. ठीक आहे, आणि बाकीचे या डायमंडला सोडलं की बाकीचे कसे आहेत, सगळे सॉफ्ट आहेत बेसिकली. ठीक आहे, मग त्याच्यानंतर स्टेट. स्टेट म्हणजे काय बघा, कोणत्या लिक्विड सॉलिड कसं असतात ते. दे कॅन बी बेसिकली सॉलिड. हे आपल्याला सॉलिड मध्ये पण दिसतात, जसं की सल्फर एक्झाम्पल दिलंय. हे लिक्विड मध्ये पण असतात, जसं की ब्रोमिन, आणि गॅस मध्ये पण असतात, जसं की ऑक्सिजन अँड नायट्रोजन. मग त्याच्यानंतर मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी. मेलॅबिलिटी डक्टिलिटी तुम्हाला सांगितलं होतं मी. ठीक आहे, मेलॅबिलिटी म्हणजे काय, तुम्ही जेव्हा त्याला हातोड्यानं वगैरे जेव्हा तुम्ही हॅमर करणार, मारणार, दे आर ब्रिटल, म्हणजेच काय एकदम नाजूक असतात. इफ यू हॅमर देम दे ब्रेक इन टू पीसेस अँड कॅन नॉट बी मेड इन टू शीट्स ऑर वायर्स. म्हणजेच काय, हे नॉन मेटल्स असे असतात की तुम्ही याला मारलं की हे थिन शीट्स मध्ये वगैरे कन्वर्ट होत नाहीत, हे लगेच तुटून जाणार, मोडून जाणार. आणि तुम्ही याला जसं वायर वगैरे बनवण्यासाठी आपण एकदम बारीक तार आपण तयार करतो, तसं यातून नॉन मेटल्स मधून आपण तयार करू शकत नाहीत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी, पुढची प्रॉपर्टी आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तेच इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स, बॅड कंडक्टर्स. 100% हे काय असतील, पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जसं आपले मेटल्स हे गुड कंडक्टर्स होते, तसे हे गुड कंडक्टर राहणार नाहीत. दिज आर बेसिकली बॅड कंडक्टर्स, आपण बॅड किंवा पुअर कंडक्टर्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जसं काही एक्सेप्शन त्याच्यामध्ये पण आहेत. ग्रेफाइट अ फॉर्म ऑफ कार्बन. ठीक आहे, ग्रेफाइट जे असतो, जे कार्बनचा एक प्रकार आहे. ठीक आहे, इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड यूज इन इलेक्ट्रोड्स. ते इलेक्ट्रोड जे असतात त्याच्यामध्ये हे ग्रेफाइट्स वापरले जातात. आलं लक्षात, ते कसे आहे म्हणलं आपण, गुड कंडक्टर्स आहेत. ठीक आहे, मग नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती, सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे काय हो, रिंगिंग साऊंड. ठीक आहे, दे डू नॉट प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड, म्हणजेच की कसे आहेत ते, नॉन सोनोरस. जसं आपण मेटल्सला असं कशानं पण मारलं की लगेच कसा आवाज येतो जोरानं, तसं या नॉन मेटल्स मध्ये आपल्याला आवाज ऐकू येत नाही, म्हणून आपण त्याला नॉन सोनोरस म्हणतो. काय म्हणायचं त्याला, नॉन सोनोरस. ठीक आहे, मग त्याचे डेन्सिटी आणि मेल्टिंग पॉइंट. डेन्सिटी म्हणजे काय म्हणलं होतं मी तुम्हाला, त्यांच्यामध्ये एलिमेंट्स किती ह्याच्यानं पॅक झालेले आहेत. जसं तुम्हाला एक्झाम्पल मी आत्ताच दिलेलं आहे, ते बलूनचं आणि एका दगडाचं, बरोबर आहे ना. दे आर जनरली लाईट, म्हणजेच काय, लो डेन्सिटी असते त्यांच्यामध्ये. जसं एक बलून आहे, एक दगड आहे, या दगडामध्ये भरपूर असं पार्टिकल्स एकमेकाला चिटकून पॅक असतात. तर हे प्रॉपर्टी बेसिकली आपल्याला मेटल्स मध्ये दिसते. आणि हे समजा नॉन मेटल्स कसे आहेत, लो डेन्सिटी आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्याचं वजन पण कमी असतो, आणि त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट पण त्याचं लो असणार बेसिकली. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला दिसतात. एक मागे आलेला प्रश्न आहे, 2 मिनिटात आपण ते बघून घेऊ. प्रिव्हियस इयर क्वेश्चन फॉर बेसिकली टीईटी, जे की 2021 चा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग नॉन मेटल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामधलं इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर कोण आहे सांगा, नॉन मेटल आहेत हे सगळे. ठीक आहे, सांगा बरं लवकर. एकदा महागल्ल्या स्लाइडला जाऊ आपण. बघा, ग्रेफाइट इज अ फॉर्म ऑफ कार्बन इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला एक्सेप्शन सांगितलं होतं आत्ताच मी, बरोबर आहे ना. इथं आहे का नाही ग्रेफाइट. ठीक आहे, सो ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. हे सगळे पण नॉन मेटल आहेत, पण हे कसे आहेत म्हणलं आपण, पुअर कंडक्टर्स आहेत. हे ग्रेफाइट कसं आहे, गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचे यांचे केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजेच की ते एकमेकासोबत, समजा मेटल आहे, मेटल पाण्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय होतो त्याच्यात, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय होतो, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ते काय ते फॉर्म करतात ते आपल्याला तिथे दिलेलं आहे. ठीक आहे, मीन्स हाऊ दे रिॲक्ट टू आवर बेसिकली व्हेरियस थिंग्स, ते सगळे आपल्याला बघायचे. जसं की रिॲक्शन विथ ऑक्सिजन आहे, रिॲक्शन विथ वॉटर असणार, रिॲक्शन विथ आहे, तुम्हाला पुढे दिलेले आहेत ते सगळे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं टॉपिक, सगळ्यात पहिलं रिॲक्शन, इट इज विथ बेसिकली ऑक्सिजन. म्हणजेच काय, ते ऑक्साइड्स तयार करतात. म्हणजेच काय, ऑक्सिजनच्या सोबत जेव्हा रिॲक्ट होतात तर आपण त्याला ऑक्साइड्स म्हणतो. ठीक आहे,
आता तिथं बघा मेटल्सचा जेव्हा ऑक्सिजन सोबत कॉन्टॅक्ट होतो काय होणार, मेटल्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म मेटॅलिक ऑक्साइड्स. जेव्हा ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात ते मेटॅलिक ऑक्साइड्स फॉर्म करतात. कसे फॉर्म करतात, काय असतात बघा, 2 मिनिटात जाणून घेऊ आपण. These oxides are basic in nature. They turn red litmus into blue paper. आता बघा, आपल्याला ऍसिडिक बेसिक या गोष्टी माहित असतील थोडंफार, ठीक आहे. नाही माहित असतील तर थोडंसं या टॉपिकला स्किप करा. आपण याच्यानंतर सेम हेच टॉपिक ऍसिड बेस अँड साल्ट, जे की आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे टीईटी साठी, ठीक आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो ऍसिड बेस. ते आपण या टॉपिक नंतर आपण तेच टॉपिक डिस्कस करू, ठीक आहे. तर तिथं तुम्हाला ते क्लिअर होईल. म्हणजेच काय असतो, एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो. बघा, हे रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू म्हणजे काय, जेव्हा समजा ऍसिडिक आहे बेसिक आहे, त्याला तुम्ही जेव्हा रिॲक्शन वगैरे होतो, ठीक आहे, जेव्हा ते ऍसिडिक मध्ये जातो ते त्याचं कलर चेंज करतो, जेव्हा बेसिक मध्ये जातो ते कलर चेंज करतो, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्याचे बेसिक्स आहेत, ते आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघू. एवढं लक्षात ठेवा की हे मेटल ऑक्साईड जे असतात ते बेसिक असतात म्हणलं ते, आणि ते काय करतात, ते बेसिकली रेड लिटमस पेपरला ब्लू मध्ये कन्वर्ट करतात, कारण ते बेसिक आहेत म्हणून, ठीक आहे. हे कलर चेंजेस याच्यावरून पण क्वेश्चन येतात. हे ऍसिड बेस मधलं पूर्ण मोठं कन्सेप्ट आहे, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डिस्कस करू. मग त्याच्यानंतर बघा, एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आपल्याला, 2Mg प्लस O2, ठीक आहे, काय फॉर्म करणार, मॅग्नेशियम ऑक्साईड. आलं लक्षात, मॅग्नेशियमचं रिएक्शन कोणासोबत झालं, ऑक्सिजन सोबत, ठीक आहे. हे मेटलचं एक्झाम्पल झालं. आता नॉन मेटलचं रिएक्शन विथ बेसिकली ऑक्सिजन. जेव्हा नॉन मेटल्स हे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात ते फॉर्म करतात नॉन मेटॅलिक ऑक्साईड. जसं इथं मेटॅलिक ऑक्साईड तसं हे नॉन मेटॅलिक ऑक्साईड. आता हे कसं असते म्हणलं, दीज ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. इथं काय होतं, हे बेसिक होते. हे कसे होते, बेसिक होते, ठीक आहे. हे कसं आहे म्हणलं आपण, ऍसिडिक आहे. कसं आहे हे, ऍसिडिक. आता ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे बघा, टर्न ब्ल्यू लिटमस इनटू रेड. आता रेड कलर म्हणजे काय, ऍसिड आपण म्हणू शकतो. बेसिक म्हणजे काय, ब्ल्यू कलर, ठीक आहे. म्हणजे हे ऍसिड मधून कशामध्ये कन्वर्ट झालं, बेसिक मध्ये. हे कसं आहे, ऍसिडिक आहे, म्हणजे याचं कलर कसं झालं रेड, याचं कलर कसं झालं ब्ल्यू. हे सगळे चेंजेस कसे येतात काय नाही ते तुम्हाला नंतर सांगतो मी, ठीक आहे. जसं बघा इथं कार्बन प्लस ऑक्सिजन, ठीक आहे, हे CO2 फॉर्म केलं येतं, कार्बन डायऑक्साईड. आता काही स्पेशल केसेस तिथे दिलेले आहेत मी इथं, जसं एम्फोटेरिक ऑक्साइड्स असतात. म्हणजे काय, सम मेटल ऑक्साइड्स लाईक अल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 अँड झिंक ऑक्साइड ZnO कॅन ऍक्ट ॲज बोथ ऍसिडिक अँड बेसिक. आता इथं काय सांगितलं होतं तुम्हाला, काही मेटल्स हे कसं ऍक्ट करतात, एकतर बेसिक मध्ये ऍक्ट करतात, नाहीतर नॉन मेटल्स काही ऍसिडिक मध्ये ऍक्ट करतात. सगळ्याचं वेगळं वेगळं असतो. पण असे काही स्पेशल केसेस मध्ये, जसं एम्फोटेरिक ऑक्साइड कुणाला म्हणतो आपण, जसं की अल्युमिनियम ऑक्साइड आहे Al2O3 आणि झिंक ऑक्साइड आहे, हे कसे असतात, बेसिकली ऍक्ट ॲज बोथ ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक. ते दोन्ही ह्याच्यामध्ये ऍक्ट करतात, बेसिक पण आणि ऍसिडिक पण, ठीक आहे. मग काही न्यूट्रल ऑक्साइड्स. न्यूट्रल ऑक्साइड्स म्हणजे काय बघा, सम ऑक्साइड्स लाईक वॉटर अँड कार्बन मोनॉक्साइड आर न्यूट्रल. हे म्हणजे काय, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल, हे 3 गोष्टी माहित असतील तुम्हाला. ते पीएच स्केल वगैरे तुम्ही बघितले असेल, ठीक आहे, सायन्स मध्ये, ठीक आहे. तर आपण काय म्हणलं, ऍसिडिक, बेसिक. ऍसिडिक म्हणजे बेसिकली काही मेटल्स प्युअर ऍसिडिक असतात, काही प्युअर बेसिक असतात, काही न्यूट्रल असतात. तर इथं दिलेले आहेत न्यूट्रल, कोणते दिले इथं, वॉटर, कार्बन मोनॉक्साईड, हे कसे आहेत, न्यूट्रल आहेत, ठीक आहे. हे एम्फोटेरिक म्हणजे काय म्हणलं आपण, जसं अल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड, हे कसे आहेत, बोथ ते कसे, बेसिक पण आणि आपलं ऍसिडिक पण. आणि काही कसे, काही काय म्हणतात, बेसिक आणि काही ऍसिडिक, अशा प्रकारे, ठीक आहे. मग पुढे जाऊ आपण. मागे आलेला प्रश्न आहे ते बघून घेऊ. द ऑक्साइड्स ऑफ विच मेटल इज एम्फोटेरिक इन नेचर. आता सांगा बल, इथल्या कोणत्या मेटलला बेसिकली एम्फोटेरिक कशाला म्हणतो आपण, आताच तुम्हाला सांगितलंय बघा, इथंच आहे, एम्फोटेरिक ऑक्साइड्स. सम मेटल ऑक्साइड्स लाईक अल्युमिनियम अँड झिंक कॅन ऍक्ट बोथ ऍसिडिक अँड बेसिक. म्हणजे काय, जे दोन्ही ह्याच्यामध्ये ऍक्ट करतात, बेसिक मध्ये आणि ऍसिडिक मध्ये, जे दोन्ही असतात बेसिक आणि ऍसिडिक, ठीक आहे, ते म्हणता येते. कोणतं म्हणलं होतं, झिंक आणि अल्युमिनियम. तुम्हाला इथं सांगितलं होतं झिंक ऑक्साईड आणि अल्युमिनियम. काय इथं ऑप्शन मध्ये आहे का, सोडियम नाही, कॅल्शियम नाही, अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम नाही, ठीक आहे. सो अल्युमिनियम विल बी द राईट आन्सर. आलं लक्षात, हे मागं आलेला प्रश्न आहे, ओके.
पुढे जाऊ आपण आता आहे रिॲक्शन विथ वॉटर. जेव्हा हे मेटल्स रिॲक्ट करतात आपल्या पाण्यासोबत तर काय होतं. द रिॲक्शन ऑफ वॉटर डिपेंड्स ऑन देअर रिॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय बघा, मेटल देअर रिॲक्शन, जे रिॲक्शन त्यांच्यासोबत होतो मेटल सोबत जे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात ते त्यांच्या रिॲक्टिव्हिटी वरती डिपेंड असतो. म्हणजेच कसं की ते खूप जास्त रिॲक्टिव्ह म्हणजे व्हेरी रिॲक्टिव्ह असू शकतात, ठीक आहे, लेस रिॲक्टिव्ह असू शकतात, ठीक आहे. म्हणजे ते त्याच्या स्टेट वरती डिपेंड आहे. कसं बघा 2 मिनिटात क्लिअर करतो तुम्हाला. जसं इथं सोडियमचं पोटॅशियमचं उदाहरण दिलंय. रिॲक्ट व्हायलंटली विथ कोल्ड वॉटर, ठीक आहे, प्रोड्युसिंग हायड्रोजन गॅस अँड अ लो ऑफ लॉट ऑफ हीट. ठीक आहे. आता बघा जे आपले हे सोडियम पोटॅशियम वगैरे आहेत हे खूप जास्त एकदम रिॲक्ट करतात कशासोबत, कोल्ड वॉटर सोबत, ठीक आहे, थंड पाणी, आणि काय प्रोड्यूस करतात, हायड्रोजन गॅस आणि अ लॉट ऑफ हीट, खूप जास्त हीट आणि तिथं गॅस आपल्याला प्रोड्यूस होताना आपल्याला दिसतो. कोणासोबत, कोल्ड वॉटर सोबत. आता थोडस ते कमी रिॲक्ट करतात काही मेटल्स. कसं बघा, जसं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर ऑर हॉट वॉटर टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस बट लेस व्हायलंटली. म्हणजे तेवढं जास्त आपल्याला जास्त व्हायलंट ते दिसत नाहीत. लक्षात घ्या, नॉर्मल रिॲक्शन होतो आणि नॉर्मल त्याच्यामध्ये गॅस प्रोड्यूस होतो. ठीक आहे, म्हणजे हे असं असतो बेसिकली. ठीक आहे, म्हणजेच काय, हे रिॲक्शन काय करतो, डिपेंड करतो वॉटर वरती आणि त्याच्या रिॲक्शन वरती. काही खूप जास्त रिॲक्ट करतात आणि काही खूप नॉर्मली रिॲक्ट करतात आणि काही रिॲक्टच करत नाहीत, त्याला आपण नॉन रिॲक्टिव्ह म्हणतो. जसं की कॉपर, एजी, सिल्वर वगैरे डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर ऑर इवन स्टीम. जसं आपल्याला गोल्ड आहे, ॲल्युमिनियम, काय म्हणतात ते, सिल्वर आहे, कॉपर आहे, हे काय करतात बेसिकली, हे पाण्यासोबत काहीच रिॲक्शन आपल्याला दाखवत नाहीत. ठीक आहे, तुम्ही गोल्डला, सिल्वरला पाण्यासोबत रिॲक्ट करा, त्याला आपल्याला काय फरक दिसणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नॉन मेटल्स. नॉन मेटल्स आता कसं रिॲक्ट करतात, मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. नॉन मेटल्स काय मॅक्झिमम तर पाण्यासोबत रिॲक्ट करत नाहीत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर हे झालं रिॲक्शन विथ वॉटर. मग त्याच्यानंतर आहे रिॲक्शन विथ बेसिकली ऍसिड्स. आता ऍसिड सोबत कसं रिॲक्ट करतात बघा, मेटल्स. सगळ्यात पहिला आपण मेटल्स कसे रिॲक्ट करतात बघू. मोस्ट मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड्स, लाईक डायल्यूट ऍसिड कोणता आपला HCl टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. आता बघा, जास्ती करून तर मेटल्स हे बेसिकली ऍसिड सोबत काय करतात, रिॲक्ट करतात. आणि ते बेसिकली जर HCl, इथं HCl एक ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड, याच्यासोबत जर रिॲक्ट केलं तर ते आपल्याला हायड्रोजन गॅस तिथं प्रोड्यूस होताना दिसतो. रिॲक्शन इथं दिलेली आहे त्याची, मेटल प्लस ऍसिड इज साल्ट प्लस हायड्रोजन गॅस. आपल्याला काय भेटलं बघा, मेटल आहे इकडं आणि ऍसिड आहे, दोन्हीचं रिॲक्शन झालं, आपल्याला काय भेटलं, साल्ट प्लस हायड्रोजन गॅस. ठीक आहे, पुढे आपण त्याचं एक उदाहरण बघू. जसं की झिंक आहे, एक मेटल आहे, 2HCl. इथं बघा काय म्हणलं, इथं मेटल आणि 2HCl काय, ऍसिड. 2HCl हे मेटल, हे ऍसिड. ठीक आहे, दोन्हीचं रिॲक्शन झालं, काय फॉर्म झालं इथं, ZnCl2. काय होतं, ZnCl2. ठीक आहे, इथं बघा ZnCl2 आणि इथं काय झालं, हे सॉरी एक मिनिट, ZnCl2 आणि हायड्रोजन गॅस काय झालं, रिलीज झालं. ZnCl2 म्हणजे काय बेसिकली, ZnCl2 म्हणजे काय बेसिकली, झिंक क्लोराईड. अँड हे काय झालं, हायड्रोजन गॅस काय झालं, रिलीज झालं, म्हणजे वेगळं झालं. आलं लक्षात. त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आपल्याला दिसतो, जसं की कॉपर, सिल्वर, गोल्ड डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड्स. काही मेटल्स आहेत जसे की कॉपर, सिल्वर, गोल्ड वगैरे, हे ऍसिड सोबत रिॲक्ट करत नाहीत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. नेक्स्ट इथं दिलंय आपल्याला नॉन मेटल्स. आता नॉन मेटल्स म्हणजे काय हो बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. नॉन मेटल्स तर मॅक्झिमम दे डू नॉट रिॲक्ट विथ द डायल्यूट ऍसिड्स. त्यांचं रिॲक्शन डायल्यूट ऍसिड सोबत होत नाही. ठीक आहे, म्हणजे ते रिॲक्ट करत नाहीत आणि आपल्याला काय जास्ती करून त्याच्याहून आपल्याला रिझल्ट भेटत नाही. ठीक आहे, पुढे आता बघा, प्रिव्हियस इयर आलेला एक क्वेश्चन आहे, विच गॅस इज इव्हॉल्व्ड व्हेन अ मेटल रिॲक्ट्स विथ डायल्यूट ऍसिड. कोणतं गॅस बेसिकली इव्हॉल्व्ह होतो जेव्हा कोणतं मेटल डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट करतो. इथं तुम्हाला मॅक्झिमम इथं मी पूर्ण इक्वेशन करून दाखवलेलं आहे, तर तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा आहे. ऑक्सिजन होतो, नायट्रोजन होतो, कार्बन डायऑक्साइड होतो का हायड्रोजन होतो.
इथंच सांगितलंय तुम्हाला. बघा जनरल रिॲक्शन मेटल प्लस ॲसिड काय साल्ट प्लस हायड्रोजन गॅस काय दिलं आहे तर सेकंड ऑप्शन हायड्रोजन. ओके हायड्रोजन विल बी द राईट आन्सर. ओके तर ठीक आहे आजच्या लेक्चरसाठी एवढंच. रिमेनिंग पार्ट विल सी ऑन नेक्स्ट लेक्चर. म्हणजेच काय आज आपण मेटल्सबद्दल काही प्रॉपर्टीज बघितले, थोडेफार अजून त्यांचे रिॲक्शन वगैरे बाकी आहेत बेसेस सोबत वगैरे, ते आपण एक याच्याच पुढच्या भागमध्ये म्हणजेच की पार्ट 2 ऑफ बेसिकली मेटल्स अँड नॉन मेटल्स त्या पार्टमध्ये आपण पूर्ण आपलं चॅप्टर डिस्कस करू. ठीक आहे बाय ऑल ऑफ यू. रिमेनिंग पार्ट विल सी ऑन नेक्स्ट लेक्चर.